मित्रांनो, मी आलेलो आहे सध्या लोहगडावर. तर लोहगडावर आपल्याला महादेव मंदिर, विंचूकडा, अष्टकोनी तलाव, 16 कोनी तलाव अशी ठिकाणं पाहायला मिळतात. तर अतिशय सुंदर असा किल्ला आहे. नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, महादरवाजा असे काही दरवाजे येथे आपल्याला पाहायला मिळतात. तर चला तर एक्सप्लोर करूया लोहगड. लोहगड हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला त्याच्या उत्तम वास्तुकला, ऐतिहासिक महत्त्व आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, लोहगडावर बरंच काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे. हा किल्ला लोणावळ्यापासून अगदी जवळच आहे. लोहगड पुण्यापासून साधारण 70 किलोमीटर तर मुंबईपासून साधारण 90 किलोमीटरवर आहे. लोहगडाच्या अगदी जवळच विसापूर किल्ला देखील आहे. तसेच किल्ल्याच्या जवळपास भाजे आणि बेडसे केव्ज देखील आहेत. या दोन्ही लेण्यांचे आयुर्मान साधारण 2700 वर्ष असल्याचं सांगितलं जातं आणि त्याहीपेक्षा जुना आहे हा लोहगड. मुंबईकडून पुण्याकडे येण्यासाठी लागणारा जो बोरघाट आहे त्या बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी लोहगड हा किल्ला बांधण्यात आला होता. लोहगडावर येत असाल तर गाडी पार्किंगची सोय ही किल्ल्याच्या पायऱ्या जिथे सुरू होतात तिथेच आहे. गडाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अतिशय उत्तम पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत. जे बिगिनर ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी लोहगड हा एक बेस्ट ऑप्शन आहे. हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर आहे. हे आहे तिकीट काउंटर. 25 रुपयांचे तिकीट काढून आपण पुढे आलो आहोत. लोहगडाची निर्मिती इसवी सन पूर्व 2000 वर्षांपूर्वी झाली असावी असा अंदाज आहे. सातवाहन काळापासून पुढे चालुक्य, यादव अशा हिंदू साम्राज्यांनी इथे राज्य केलं. पुढे बहामनी सत्तेमध्ये हा किल्ला बहामनी सुलतानांकडे आला. इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच एक म्हणजे लोहगड हा किल्ला. पुढे इसवी सन 1630 मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी हा परिसर जिंकून घेतला व त्यामध्येच लोहगड आणि विसापूर हे किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात लोहगड मुघलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे 13 मे 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड परत जिंकला. तर हा आहे गडाचा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. इथे दोन्ही बाजूंना आपल्याला गणेशाच्या मूर्ती दिसतात आणि वर कमळाकृती पाकळ्या आहेत. संरक्षणासाठी दरवाजांवर लावलेले खिळे आपल्याला दिसतात. गणेश दरवाजातून आत आल्यावर आपल्याला सुस्थितीत संवर्धन करून ठेवलेल्या या तोफा दिसतात. इथे हा जो दगड आपल्याला दिसतोय तो फार महत्वाचा शिलालेख आहे. देवनागरी लिपीतल्या या शिलालेखावर गणेश दरवाजाचे बांधकाम जनार्दन फडणीस व बल्लाळ निचसुरे यांनी शके 1712 ते शके 1716 या कालावधीत केल्याचा उल्लेख आढळतो. लोहगड किल्ला हा अतिशय भव्य आणि भक्कम आहे.
लोहगडाला गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा असे 4 दरवाजे आहेत. आपल्याला वरून किल्ल्याच्या दरवाजांची आणि भक्कम बुरुजांची रचना फार सुंदर दिसते. लोहगडावर आपल्याला लक्ष्मी कोठी, धान्य कोठी, शिवमंदिर, अष्टकोनी तळे, 16 कोनी तळे, गुहा, त्र्यंबक तलाव, पाण्याची अनेक लहान मोठी टाकी तसेच तोफांचे अवशेष पाहायला मिळतात. शिवाय गडावरील एक विशेष ठिकाण म्हणजे विंचूकडा, ज्याला विंचूकडा माची असे देखील म्हटले जाते. आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि नंतर पेशव्यांनी लोहगडाचा वापर धन, सोने नाणे आणि इतर खजिना ठेवण्यासाठी केला होता. सुरतेहून आणलेली लूट देखील इथेच ठेवण्यात आली होती. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस जमा झालेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती. इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड हा कान्होजी आंग्रे यांना दिला. 1720 मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. पेशव्यांनी किल्ल्याची जबाबदारी सोपवली नाना फडणवीसांकडे. 1770 मध्ये नाना फडणवीसांचे सरदार जावजी बांबळे यांनी तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इसवी सन 1789 मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. लोहगडावर जो 16 कोनी तलाव पाहायला मिळतो तो तसेच गणेश दरवाजा हा नाना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली बांधला गेला. नानांनी आपले सर्व द्रव्य लोहगडावर आणले. यावरून आपल्याला लक्षात येते की लोहगडाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तसेच पेशव्यांच्याही काळात खजिना ठेवण्यासाठी झाला होता. पुढे 1803 मध्ये हा किल्ला इंग्रजांनी घेतला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. आपण इकडे गडाच्या या बुरुजावर आलो आहोत. या ठिकाणी आपल्याला गडावरील शौचालय पाहायला मिळतात आणि बाजूलाच आपल्याला किल्ल्यावरील चोरवाट पाहायला मिळते. इथून आपण पुढे जात आहोत नारायण दरवाजाकडे. तर हा आहे नारायण दरवाजा. नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधला होता.
इथे आपण पाहत आहोत त्या काळातलं धान्य कोठार. अतिशय मोठं धान्य कोठार आहे हे. आपल्याला जो समोर दरवाजा दिसत आहे तो आहे हनुमान दरवाजा. हा गडावरील सर्वात जुना दरवाजा आहे. आपण आलो आहोत आता महादरवाजाच्या इथे. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर इथे भगवान हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. ह्या दरवाजांचे काम नाना फडणीसांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 या कालावधीत केले होते. महादरवाजातून आत आल्यावर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे सभागृह किंवा सदर. इथेच लोहारखान्याचे भग्न अवशेष देखील पाहायला मिळतात. समोर आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतंय. महादेव मंदिराच्या मागेच आपल्याला त्र्यंबक तलाव पाहायला मिळतो.
हा आहे 16 कोणी तलाव. अतिशय मोठा असा तलाव आहे हा. या 16 कोणी तलावाचे बांधकाम हे नाना फडणवीसांनी केलं होतं. सध्या आपण आलो आहोत विंचूकडा येथे. त्यालाच विंचू काटा असे देखील म्हणतात. साधारणपणे 1500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटरची ही विंचूकड्याची लांबी आहे. संपूर्ण बोर घाटावर लक्ष ठेवण्यासाठी लोहगडाचे स्थान आणि त्यात विंचूकड्याचे स्थान फार महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लोहगडाचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.